गडाची संख्या 50 झाली, मावळ्याचे तुकडे हजारावर गेले, स्वराज्य वाढायला लागलं. अफजल खानाला फाडला, शाहिस्ते खानाला बोटं कापली आणि राजावरती एक संकट आलं. ऐका, संकटाचं नाव सिद्धी जोहर. गड होता पन्हाळा, किल्ला होता कोल्हापूर. 42,000 संकट राजाला येऊन पडलं होतं आणि गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. गडा रात्रंदिवस होता आणि आता काय करावं समजत नव्हतं. एवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की आता गडावून 2 पालख्या काढायच्या. धो पाऊस पडायला लागला. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. सगळं नियोजन झालं. त्र्यंबक पंतांनी गड सांभाळायचा, प्रतापरावनी प्रति शिवाजी न्यायचा, बाजीप्रभूनं बांदलानी शिवाजी राजांना विशाळगडावरती पोहोच करायचं. सगळं नियोजन, गुप्तचर संघटना कामाला लागली. आता फक्त नाना एक मावळा पाहिजे होता कल्याणराव. एकच मावळा, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि असं एकच पोरगा होता गडावर. पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. नेमापूर नावाचं गाव आहे, कधी गेले कोकणात तर बघून या. त्या नेमापूर नावचा तो गावचा तो पोरगा 2च वर्ष झालं त्याच्या लग्नाला. राजांना वाटलं त्याला म्हणावं, त्याचं काही बरं वाईट झालं, त्याच्या आईला आणि बायकोला काय सांगावं. राजा म्हटले नाही. कुठून तरी त्या पोरालाच कळालं राजांसारखा पोरगा राजांना हवाय आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात. होतच आला, राजे घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा? राजा म्हटलं मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे. काय मागावं? ऐका रे, आजचा दिवस मागणीचा आहे, काय मागावं? पोरगा म्हटलं राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धराधर शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या. राजा तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीत, मी जातो राजा सिद्धीच्या शान्यात. राजा म्हटलं अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल शिवा, पण हे घालून जिथं जायचं तिथं परत नाही यायचं. पोरगा म्हटला मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राजा तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचा मुकुट घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून म्हणून राजा. एका पालखीमध्ये बसवलं. वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर, अरे वेडा 5 पावलावर. हर महादेव जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. ललकारी घुमली, राजा पळाला, राजा पळाला. 3 तलवारी निघाल्या, एक फाजल खानाची, एक सिद्धी मसुदाची आणि एक सिद्धी जोहरची. आणि शेवाळे बाबा भगवान महाराज त्याच्या हाताची ऊसाच्या कांड्यासारखी तुकडी केली, त्याच्या पायाची ऊसाच्या कांड्यासारखी तुकडी केली, त्याच्या पोटाचे 4 भाग केले. तलवारीच्या टोकानं ते शिवाचे डोळे बाजूला काढले, उभं मस्तक चिरलं त्याचं उभं. जेवढा राग राजावर होता तेवढा त्या शिवा नागावर निघाला. त्याचे बारीक बारीक तुकडे करून पोत्यामध्ये भरले. काय मागावं? 5 मिनिटं आहेत बघा माझ्याकडं. ती गोणी बांधली आणि ती मासाची गोणी राजांना सप्रेमेट पाठवली. ज्या दिवशी विशाळगडावर राजाने ती गोणी पाहिली, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता, पण माझा जेवढक मित्र माझ्यासाठी त्याचे बारीक बारीक तुकडे झाले. हंबरडा फोडून महाराज रडले. त्याची माती गडावर केली, त्याचा सगळा विधी गडावर केला. 20 दिवसानं राजानं पत्र पाठवलं त्याच्या आईला. अजून त्याच्या आईला माहिती नाहीये, त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. आणि 20 दिवसानं पत्र आलं पाटलाला, राजा गावात येणार आहे. त्या आईला इतका आनंद झाला, त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं. तिला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार, म्हटलं माझा पोरगा पण येणार. सगळं घर सजलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, ठेवली तिनं वार साडी शिवाच्या बायकोला नेसायला दिली. कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला आणि आरतीचं ताट घेऊन पोरगी दरवाजात उभी राहिली. राजांचा गंध लावायचा म्हणून सगळ्या मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. तेवढ्यामध्ये राजा आता मराठाच्या गल्लीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजा आता न्हाव्याच्या आळीला अशी बातमी मिळाली. राजांच्या कुंकुम तिलकामध्ये बोट बुडून कपाळी लावायला पोरगी पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वागू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. राजांच्या कपाळी दुसराच कोणीतरी गंध लावला. राजे घरातल्या कांबळीत येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातात दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला आहे, का त्या मुलीला वाळू दिला नाही, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की. त्या आई म्हटली राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग का तिचा अपमान केला. राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला गुळ तांब्या खाली पडला. बापरे,
अजून सांगितलंच नाही मी आईला की तुझा मुलगा माझ्यासाठी कामी आला. कसं कळालं या आईला माझी सून विधवाच आहे. आई म्हटली राजा जगाला फसवताल जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन आहे. आमच्या दारात आला, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला हवी, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, माझा पोरगा जर जिवंत असताना आज कुठूनही हजर झाला असता राज, सगळ्या गावात नाचला असता राज. आणि तुम्ही यायच्या आधी सगळ्या गावात नाचून म्हणला असता आई राजा आले राज, आई आपल्या घरी राजा आले राज, आई राजा आले ग राज, आई राजा आले, आई आपल्या घरी राजा आले. सगळ्या गावात नाचला असता. ज्या अर्थी तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, पुरणाची पोळी मी करावी, त्याच्या बायकोनं तुम्हाला आरती करावी आणि तुम्ही आमच्या झोपडीमध्ये जेवावं. आज तुम्ही आहेत, पुरणपोळी आहे, त्याची बायको गंध लावायला आहे, माझा पोरगा नाही. घर रडायला लागलं. सोन्यानं चांदीनं भरलेली ताता घरामध्ये आली नाना, आणि ती आई म्हटली राजा नको तुमचं हे सोनं, मला काय मागावं, घरी घेऊन जा मायबाप, काय मागावं, एक वर्षभर ध्यानात ठेवा कीर्तन, हे काय मागावं. आई म्हटली राजा हे सोनं चांदी नको मला, मग काय देऊ आई तुम्हाला सांगा ना. मी मागेल ते देताल राजा तुम्ही, मी मागेल ते देताल राजा तुम्ही, मागून तर बघा आई. काय मागितलंय आईनं, त्या राजा एकच द्या. इथून पुढं प्रत्येक सणाला माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले. राजे म्हटले आई जोपर्यंत हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. नाही म्हटले मग राज, तुम्ही जर माझी एवढी इच्छा मागणी पूर्ण करत असाल तर जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवाजी उरलाय, अशा खूप कथा आहेत नाना. कल्याण काका खूप आहेत महाराज, खूप आहेत बघा. शिवचरित्र आहे, संत कथा आहे, शंकर महाराज, साखरे महाराज, मी खूप कथा सांगितल्या लोकांना. रोज सांगतोय रे पोरांनो, मागायचं असेल तर असं मागा, मागायचं असेल तर असं मागा. वास द्यावा पंढरीचा, पंढरीत जागा द्या. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमाती. जगाच्या पाठीवर पंढरपूर नाही म्हणून वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासांचा पुढच्या वर्षी विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम श्री गजानन माऊली इंद्रायणी काजल भी बोले श्री मुक्ताई माऊली. जय मुक्ताई माऊली, गुरु मुक्ताई माऊली. ताप्ती मैया काजल भी बोले जय मुक्ताई माऊली. जय मुक्ताई, गुरु मुक्ताई, श्री मुक्ताई माऊली. जय मुक्ताई, गुरु मुक्ताई, श्री मुक्ताई देव तुकाराम कन्हैया भगवान की, हरेश्वर महाराज की, भगवान की, सब